श्री स्वामी समर्थ। मी राधिकाज आर्ट्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज ज्वेलरी मेकिंगसाठी लागणारं रॉ मटेरियल आपण बघणार आहोत। सर्वात आधी ही आहे गेज वायर। ही 18 गेज वायर आहे। ही जनरली नथ बनवण्यासाठी आणि मंगळसूत्र बनवण्यासाठी यूज होते। यामध्ये 22 गेज, 24 गेज, 26 गेज आणि 30 गेजपर्यंत वायरी मिळतात। 30 गेज वायर ही आपल्याला फ्लॉवरमध्ये रॅपिंग करण्यासाठी आणि मोतीचैन बनवण्यासाठी लागतात। मोतीचैन मी आपल्याला बनवून दाखवणारच आहे। तर त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राइब करा, म्हणजे माझे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। त्यानंतर हे आहे गोल्डन बीड्स, 0 mm गोल्डन बीड्स, 1 mm गोल्डन बीड्स आणि 2 mm गोल्डन बीड्स। हे आपल्याला नथ मेकिंगसाठी लागतं। त्यानंतर हे आहे राऊंड नोज प्लायर, हे आहे कटर, वायर कट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे, आणि हे आहे पकड। तर हे 3 टूल्स आपल्याला लागतातच। त्यानंतर ही 0.3 mm ची कॉपर वायर आपल्याला लागणार आहे, आणि नेकलेस बनवण्यासाठी गिअर वायर। हे आहेत क्रिस्टल्स रेड कलरचे, तसेच ग्रीन कलरचे क्रिस्टल्स आपल्याला जनरली लागतात। ह्यामध्ये पण साईज येतात। त्यानंतर आपल्याला कानातले बनवण्यासाठी हे स्टड लागणार आहेत, आणि अंगठीसाठी हे रिंग बेस। हे आहेत राईस पर्ल्स। त्यानंतर राऊंड शेपमधले मोती, आणि ओव्हल शेपमध्ये पण अशा प्रकारचे मोती येतात। यानंतर हे आहेत मोरपंख राऊंड शेपमध्ये आणि पाकळीच्या आकाराचे। त्यानंतर स्टड, खरबुजा बीड्स, ह्यामध्ये 4 mm 6 mm खरबुजा बीड्स मिळतात। त्यानंतर झुमके, हे आपल्याला कानातले बनवण्यासाठी लागणार आहेत। बॉल पिन्स, लटकन, हे आहे मोती चक्री आणि एडी बोल। त्यानंतर आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे मोत्यांचे कलर आहेत। त्यानंतर हे लॉक बीट्स आहेत। हे आहेत एडी स्टोन, नथ बनवण्यासाठी आपल्याला ट्रायंगल शेप आणि सर्कल शेपमधले एडी स्टोन आहेत। त्यानंतर लक्ष्मी कॉइन्स, आणि हे वेगवेगळ्या आकारातले आणि वेगवेगळ्या कलरचे एडी स्टोन्स आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला नथ मेकिंगमध्ये लागतं। त्यानंतर चंद्रामध्ये पण खूप प्रकार आहेत। चंद्रहार बनवण्यासाठी जनरली आपल्याला हे सर्व प्रकार लागतात। हे पेंडंट आहे चंद्रहारासाठी। त्यानंतर हे आहे कनेक्टर, तर हे 3 होल्समध्ये आणि 2 होल्समध्ये पण मिळतात। खरबुजा बीड्स आणि हे कमळचे वेगवेगळे प्रकार आहेत। हे इलास्टिक वायर, फॅब्रिक ग्लू आणि B7000 ग्लू। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।